गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. काल ॲक्च्युली आम्हाला हॉटेलवर आहोत आम्ही आता आणि काल रूम दाखवू नाही शकलो कारण खूप लेट झालेला, चार्जिंग लो होती आणि आम्हाला बाहेर पण फिरायला जायचं होतं. मग आज अचानक आम्हाला लक्षात आलं की आम्ही रूमचं टूर केली. टूर पण नाही म्हणता ना, छोटीशीच रूम आहे बट नाईस प्लेस टू स्टे. कारण खरंच खूप चांगला होता. ते लोक पण खूप, स्टाफ पण खूप हेल्पफुल होता. नाव काय गं? हॉटेल आयकॉनिक स्टे, सॉरी हॉटेल आयकॉनिक स्टेमध्ये आम्ही राहतो आहे. हे असे का करते मला कळतच नाही. त्यांची सिनरी अशी काहीतरी आहे. काय नाही पाहू शकता, सुंदर असा हा मोठासा हा मोठी खिडकी आहे इथे सकाळ सकाळ हिरवायला. इथे या लाईट्स आहेत. ही पण होती लाईट. हां तीच इथे हे दोन हे आहे. हा बेड होता त्यांचा एकच. माणसाला काय झालं, वरती मस्त लाईट्स हे आणि ते वॉशरूम होता. ॲक्च्युली हा ओयोचाच रूम आहे बट खरंच चांगला आहे. मस्त होता, स्टाफ पण चांगला होता, हेल्पफुल होता आणि रूम पण चांगली वाटते आम्हाला. आणि 900 रुपयात काहीच वाईट नाही आहे. फक्त 900 रुपये 24 तास. भले तो स्टेशनच्या खूप पुढे आहे, नदी पल्ल्याड आहे. ऍक्च्युली नदीच्या बाजूला सरस्वती नदी आहे. आपण एक व्हिडिओ घेऊया त्या दादाची खाली या ब्लॉग मध्ये. तुझ्याकडे कॉन्फिडन्स आहे तर प्लीज. म्हणजे गाईज आम्ही आता डे नंबर चेकिंग आउट. केतार हे दाखवलं पाहिजे की राधाकृष्ण मस्त. चालेल रे जान्हवी ट्रेकिंगला एवढं खाली जातं हा एवढा. चेकआउट करून पण आपण इथेच उभे राहत असतो तर काय उपयोग. या पोरीने फुलं लावली तर आम्ही लोकांनी फुलं घेतली नाही तोडली, घेतली नाही तोडली. मग तू काढ आधी. हा मग आता साक्षीला टॉप सोबत नाही ठेवायची बसली. माझ्या बेरंग मध्ये आणि पाऊस तर बघा किती पडतो. पाणी खरंच हे मंदिर खूप चांगलं होतं. तर दादानी आमचे चेहरे वळले, त्यांनी आम्हाला लिटरली आतमध्ये एंट्री दिली. हां आणि ते कोणाला देत पण नाही एंट्री, गेट बंद आहे लिटरली. मग त्यांनी आम्हाला हे अरे मला इतकं भाऊ झालं की उज्जैनला जाताना आलं एवढा जवळ येऊन. हे खूप काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्यांनी आम्हाला लिटरली आतमध्ये आम्ही पाणी बिणी टाकलं पिंडीवर. इतकं सुंदर वाटलं, सुंदर. कांट एक्सप्लेन आमच्या तिघाकडे पण 3 हार गुलाब सगळं आहे. कांट एक्सप्लेन आहे. क्रिएटिव्हिटी किती छान आहे. मी असं दाखवलं पर्वत आहे तरी पकडलं गेलं. हे मंदिर आहे सक्का मालिक एक साईबाबा. शिर्डी तर नाही पण आम्हाला साईबाबांचं दर्शन इकडे भेटलं. आज आम्हाला सगळ्यांचेच दर्शन भेटलं बघायला गेलं तर. कसं म्हणजे एकाच शिर्डी सगळे गेले. सुंदर डोळा कृष्ण बाबा, सुंदर डोळे नसणार आहे. खूप सुंदरच मंदिर आहे हे सर्वस्व. जय माता. मस्तच फुल आहे ना वरचं.
गॉड भोलेनाथ. मध्ये किती मोठी मूर्ती आहे ही. सगळीकडे भोलेनाथ. डोळ्यांचा मूर्ती. सिटी कॉलेज पण दर्शन आहे. ते सगळे भोलेनाथच आहेत. वैद्यनाथ आणि त्यांची बारा नाव आहे. 12 मग 1 2 3 4 5 8 9 10 11 13 14 हे आहे वैष्णवदेवी मंदिर. पुढचं दर्शन बोला तुम्ही. वन ऑफ द बेस्ट मंदिर. ज्याने पण याची रचना केली असेल ना, ज्याने पण याची रचना केली असेल ना, खूप सुंदर आहे. क्रिएटिव्हिटी ओपी एकदम. लिटरली त्यांनी तेच सर्व असं प्रॉपर डोंगरासारखं बनवलं. असं वाटतंय की पोखरलेल्या डोंगरातून तुम्ही जाताय. वैष्णवदेवीला जायचं इव्हन आम्ही ते रेंगत पण गेलो. तिथे एक असं छोटंसं म्हणजे मी ऐकलं की वैष्णवदेवीला पण आहे, पण आम्ही कधी गेलो नाही. पण हे बघितलं नक्कीच जायचं मन करेल. बेस्ट केलं बेस्ट. ज्याने पण केलं बेस्ट. जस्ट म्हणजे आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला सेम एक्सपिरियन्स जाऊ नाही शकलो. पण जर इंदोरला कधी आलात तर इकडे या. हे मंदिर पक्का विजिट करा. सुंदर मंदिर आणि सुंदर मुली. आता आम्ही आलो भोले बाबाच्या मध्ये. खूप सुंदर आहे मंदिर. त्याच्या आधी जी दोन होती ना तिथं अजून सुंदर आहे. सुंदर मंदिर आहे अन्नपूर्णा देवीचं. एकदम सफेद एकदम सफेद. अगं चल. हो हो तिथूनच आहे. हे बाहेरून दर्शन आहे. तिकडून आहे दर्शन. मंदिर व्लॉग करते मी. हे आहे श्री हनुमानजीचं मंदिर. जानू नाही बिकॉज तिला शूज काढायला कंटाळा आले. त्याला आळशीपणा बोलतात. आणि आता क्वालिटी पण बिघडणार आहे.